ठाणे किसान नगर नंबर 1 में बाल मित्र गणेशोत्सव मंडल द्वारा विगत 49 सालों से गणेशोत्सव धूमधाम से हर्षोल्लास के साथ मनाया जाता है, जहां हर वर्ष एक यूनिक थीम का डेकोरेशन इस मंडल में किया जाता है। इस बार जो डेकोरेशन हुआ है वो है इटली का रोमन पैलेस। सुंदर एवं हूबहू उसका प्रतिरूप डेकोरेशन के माध्यम से उकेरा गया है। बाल मित्र गणेशोत्सव मंडल के अध्यक्ष शिवसेना पूर्व विधायक रविंद्र फाटक एवं पूर्व नगर सेविका जयश्री फाटक की अगुवाई में यह राज्य महोत्सव कार्यक्रम आयोजित किया जाता है। कार्यक्रम के अष्टम दिवस सत्यनारायण महापूजा एवं महिलाओं द्वारा महाआरती का आयोजन पूर्व नगर सेवक दीपक वेदकर एवं पदाधिकारियों द्वारा किया गया। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में महिलाओं की उपस्थिति रही। इसके साथ ही ठाणे के महाराजा के दर्शन के लिए हजारों की संख्या में श्रद्धालुओं की भीड़ उमड़ पड़ी। इसके साथ ही प्रमुख गणमान्यों की गरिमामय उपस्थिति इस कार्यक्रम में रही, जहाँ सभी का स्वागत सत्कार किया गया। मंगल मूर्ति दुख करता दुख हरता वार्ता विनाती गुरुवी गुरुवी प्रेम सर्वांगी पिंजरा मुक्ता प्राणी जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति जगत माते मानसा माना बुद्धि जय देव जगन्नाथ बरा तुझगौरी कुमरा चंद्रमा की ऊटी कुमकुम केसरा हीरे जगदार जय मंगल जय देव जम्बो धरती कांबर परिवर वंदना ज्ञान सुना मंत्र संतति वैना यात्रा माता वटपाई जगना संकटी पावानी निवाणी रक्षार पूर्व वंदना जय देव जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति जगन माते माता डोंगराच्या तालावर बाप्पा नाचे गण 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 घंटा वाजे डोंगराच्या तालावर बाप्पा नाचे मंगलमूर्ती धनाच्या महाराजाचा ठाण्याच्या महाराजाला आता मला वाटतं हे 49वं वर्ष आहे। पुढच्या वर्ष मला वाटतं 50वं असेल। म्हणजे ह्या किसन नगरच्या एरियामध्ये 50 वर्ष गणपती येतोय। तर मला असं वाटतं सगळ्यात येताना तो मला तर सगळ्यांना सुख आणि आनंद घेऊन मला वाटतं सरकारचं पहिला तर सगळ्यात आधी धन्यवाद मानावं, कारण आपल्या महाराष्ट्राचा गणेश उत्सव महाराष्ट्रामध्ये राहिला नाही तर पूर्ण भारत आणि भारताच्या बाहेर हा गेलेला आहे। तर ह्या गणपतीला सर्वात प्रथम स्थान आहे आणि महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य महोत्सव म्हणून दिलेला, त्याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करते। मॅडम, आज ठाण्याच्या महाराजाचा महाआरती आहे, सालाबाद प्रमाणे महिला सगळ्यांची महाआरती तर असते रोजची, पण आज खास करून महिला आरती आहे। त्याच्याबद्दल मी या सगळ्या महिलांसाठी देवाकडे एवढंच सांगेन की त्यांच्या घरात सुख आणि समृद्धी येऊ दे आणि आनंद वर्षभर असू दे आणि त्याच्या पलीकडे पुढच्या वर्षी येताना तो आनंद घेऊन येऊ दे। भाविकांना काय आवाहन करा? भाविकांना हेच सांगेल की स्वच्छता राखा, आरोग्य जपा आणि हे स्वच्छता राखताना आपलं आरोग्य जपलं जाईल याची पण त्यांनी तरतूद करावी। बाल मित्र गणेशोत्सव मंडळ ठाण्याचा महाराजा हे या मंडळाचे 49 वर्ष आहे।
यावर्षी आम्ही रोमन पॅलेसचा देखावा एक मैल उभा केलेला आहे. काय आवाहन कराल लोकांना? लोक आता सगळे सुशिक्षित आहेत, साक्षर आहेत, पण आव्हान करायचं काही नाही. या बापात दर्शन घ्या, सुखी राहा, समाधानी राहा, आपल्या आरोग्याला सांभाळा. राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे गणेशोत्सवाला, त्याबद्दल काय? हे आपल्या युती सरकारचं आम्ही मनापासून आभार मानतो की हे एवढ्या वर्षी जे झालं नाही ते शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी आणि अजित दादांनी काम करून दाखवलेलं आहे. संजय भोसले, शिवसेना विभाग प्रमुख, ठाण्याच्या महाराजाने गेली 49 वर्ष, आता हे 49 वर्ष वेगवेगळे देखावे, समाजोपयोगी कार्यक्रम, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक या सगळ्या कार्यक्रमांचं ते आयोजन करतात. कार्यकर्ते कसोटीने पूर्ण झपाटलेल्यासारखे ह्या गणेशोत्सवामध्ये काम करत असतात. यावेळेस या मंडळाने रोमन पॅलेस हा देखावा केलेला अतिशय सुंदर देखावा आहे. मी ठाण्याच्या बागळेश्वर विभागातील तसेच शहरातल्या गणेश भक्तांना विनंती करेन की आपण या गणपती समोरचा हा देखावा आपण जरूर पहा. खूप छान देखावा आहे आणि ठाण्याच्या महाराजा हा लोकांच्या ज्या नवसाला पावणारा महाराजा आहे. आपण त्याचं दर्शन करा. आमच्या या मंडळाच्या वतीने आपल्या सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण. ठाण्याच्या महाराजाला मन्नतचा पण महाराजा म्हणतात, मन्नतचा पण महाराजा म्हणतात. लोक येतात तिथे मन्नत पुरी करायला. काय सांगतात? मी तेच आता आपल्याला सांगितलं की ठाण्याचा महाराजा हा नवसाला पावणारा आहे. आपण जो नवस कराल त्या नवसाला तो पावतो, अशी ह्या ठाण्याच्या महाराजाची ख्याती आहे. खूप सारी मंडळी ठाण्यातूनच नव्हे तर मुंबई आणखी इतर महाराष्ट्रातून लोक येतात आणि राजाचं दर्शन करतात आणि आपले नवस त्यांना बोलतात आणि ते नवसाला हा ठाण्याचा महाराजा नक्कीच पावतो. 10 दिवसांमध्ये किती लोक दर्शनाला येतात? 10 दिवसामध्ये आता आपण तसं ऍक्च्युअली आपण त्याचा आकडा सांगू शकत नाही, पण दररोज नाही म्हटलं तरी 10, 15, 20 हजार लोक लाईन लावून, आणि ते पण शिस्तबद्ध आणि लाईन लावून, आपल्या कार्यकर्त्याला कुठलाही त्रास नाही, ते येणार व्यवस्थित लाईन लावून राजाचं दर्शन करणार आणि दर्शन करून ते निघून जातात. भाविकांना आव्हान आहे की आपण या गणराया विघ्नहर्ता सुखकर्ता दर्शन करा. तिथे उभारलेला हा जो रोमन पॅलेसचा देखावा बघा. आपण राजाला आपलं नवस बोला आणि आपलं जे सुखदुःख आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुखी समाधान लाभो, अशी मी प्रत्येक गणेश भक्ताला विनंती करतो.